तुमच्या पण चेहऱ्यावर जर वांगाचे डाग असतील ना, तर तुम्ही असं काय करायचे रुटीन ज्याने तुमचे वांगाचे डाग कमी होतील. सर्वप्रथम मी इथे बसलेल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगते, वांगाचे डाग जातात का? हो जातात, पण ते पुन्हा नव्याने पण येऊ शकतात. वांगाच्या डागांवर लेझर करावी का? नाही, वांगाच्या डागांवर लेझर केल्याने ते पुन्हाने येतात. परंतु जर का तुम्ही वांगाच्या डागांवर मी सांगते हे रुटीन फॉलो केलं तर तुमचे वांगाचे डाग हे खरोखर हळूहळू कमी होणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला वांगाच्या डागांना विटॅमिन सीचं मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं आहे. विटॅमिन सी काय करते? विटॅमिन सी हे तुमच्या चेहऱ्यावरच्या कोणतेही प्रकारचे डाग असू दे त्याला कमी करते. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग असेल कमी करते, तुमच्या चेहऱ्यावर पिंपलचे डाग असतील कमी करते, तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील कमी करते, तुमच्या चेहऱ्याला डार्क सर्कल असतील. विटॅमिन सी चेहऱ्यावरच्या डागांना फिक्क करण्याचं काम करत असते. म्हणून विटॅमिन सीचं मॉइश्चरायझर वापरायचं. विटॅमिन सीचं कोणतं मॉइश्चरायझर चांगलं आहे? लस्टर मॅजिकचं. तुम्हाला माहिती नसेल हे कुठे मिळते तर मला मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला लिंक येऊन जाईल. ओके. .NTचं पण छान आहे. याचबरोबर ॲक्वालॉजिकाचं पण चांगलं आहे. सर्वात महत्त्वाचं, आठवड्यातून एकदा रेटिनॉल ही क्रीम वापरायची. याचं नाव आहे ट्रेटिन. 0.025% प्रत्येक मेडिकलमध्ये मिळणारी ही रेटिनॉल क्रीम आहे. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना ही क्रीम लावायची असते. ही क्रीम केवढी लावायची असते? अगदी छोटासा डाळी एवढा, म्हणजे अगदी छोटीशी, आपण म्हणतो ना तुरीची डाळ केवढी असते, बास हे बघा ही एवढीशी क्रीम घ्यायची आणि याचे अगदी छोटे 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 डॉट पूर्ण चेहऱ्याला लावायचे आणि नंतरून ते मसाज करायचे. ही क्रीम फक्त आणि फक्त रात्री चेहऱ्याला लावायची असते, दिवसा अजिबात नाही. आठवड्यातून एकदा ही क्रीम रात्री चेहऱ्याला लावायची आणि 10 मिनिटांनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आणि झोपून राहायचं. या क्रीममुळे काय होते? सर्वात पहिले सुरकुत्या कमी होतात. वांगाचे डाग का पडतात तुमच्या चेहऱ्यावर? असं होत असते की तुमचं वय वाढलेलं असो अगर नसो, पण चेहऱ्यामध्ये अशा काही चेंजेस होतात की तुमचा चेहरा हा वयस्कर दिसायला लागतो, वांगाचे डाग यायला लागतात. परंतु जर का तुम्ही ही क्रीम आठवड्यातून एकदा लावली तर तुम्हाला ह्या गोष्टीवर बऱ्यापैकी चांगलं सोल्युशन मिळते की तुम्हाला ते डाग जे आहेत ना ते 4-5 आठवड्यानंतर कमी झालेले दिसतात. ठीक आहे. याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे. जर का तुम्ही मी सांगितलं एवढीशीच क्रीम लावली तर, जास्त लावली तर चेहऱ्याला साईड इफेक्ट होऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील ना तर तुम्हाला विटॅमिन सी खाणं खूप जास्त गरजेचं आहे. माझं एक सगळ्यांनी नीट लक्षात आहे बघा, आवळा, लिंबू, संत्री याच्यामध्ये विटॅमिन सी खूप चांगल्या प्रमाणात आहे. तर तुम्हाला रेग्युलरली तुमच्या लाईफमध्ये एक तर गरम पाण्यामध्ये आवळा पावडर टाकून प्यायची आहे, किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यायचे, किंवा तुम्ही रोजची एक संत्री खाल्ली तरीसुद्धा तुम्हाला विटॅमिन सीचा एक चांगला सोर्स तुमच्या पोटात जातो आहे. विटॅमिन सी तुमच्या आहारामध्ये असला ना तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग वगैरे असतील, काळेपणा असेल, ते खरोखर कमी व्हायला लागतात. परंतु हा थोडासा लॉंग प्रोसेसमध्ये जरी असला ना तरी याचा रिझल्ट खूप चांगला येतो. म्हणून प्लीज आहारामध्ये विटॅमिन सीचा समावेश करा. रोज तुम्ही विटॅमिन सीचा एक सोर्स तरी तुमच्या आहारात घेतला पाहिजे. खूप सिंपल आहे. तुम्ही ह्या 3 गोष्टी तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये जरी आणल्या तरी पण तुमच्या चेहऱ्यावरच्या वांगाच्या डागांवर बऱ्यापैकी चांगला फरक पडलेला दिसेल. तर हे रुटीन फॉलो करा. तुमचे वांगाचे डाग जे आहे ते हळूहळू करून नक्की जातील. थोडीशी स्लो प्रोसेस जरी असली तरीसुद्धा लक्षात ठेवा, खूप कमी खर्चिक आहे आणि अगदी साधी सोपी आहे. तुम्ही नक्की फॉलो करू शकता. अशाच आणखीन सेशनसाठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्सेस. तुम्हाला पण शेअर मार्केट शिकायचं असेल तर फक्त 999 रुपयांमध्ये 21 दिवसांचा हा कोर्स आहे. अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत मी तुम्हाला शिकवणार आहे. ॲडमिशनसाठी किंवा आणखीन माहितीसाठी मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या पण चेहऱ्यावर खूप फॅट जमा झालेला आहे का? जर हो तर आजचं सेशन अटेंड करायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. थँक्यू.